लास्ट व्हिडिओच्या खाली मला एक कॉमेंट आली होती की क्षितिजा, आमच्याच घरातल्या लोकांकडून आम्हाला त्रास होतो आणि मोस्टली इमोशनल मेंटल त्रास जो असेल ना तर तो होतो, त्यामुळे करिअर वाईज किंवा काही करायचं म्हटलं ना की तरी खूप भीती वाटते की सपोर्ट तर कोण करतच नाही, पण जे काही आमचा पाय खेचला जातो किंवा जो काही आम्हाला इमोशनली त्रास दिला जातो तर तो खूप होतो. तर त्यासाठी मी स्पेशल हा व्हिडिओ जो असेल ना तर तो बनवते, कारण भरपूर भरपूर माझ्या ज्या काही मैत्रिणी असतील ना तर सेम फेज मधून जातात की घरातली लोकच जी असेल ना तर ती सपोर्ट करत नाहीत, त्यामुळे इतरांच्या सपोर्टची तर आपण अपेक्षाच करत नाही. तर स्पेशली हा व्हिडिओ माझ्या महिलांसाठी किंवा माझ्या मैत्रिणींसाठी मी डेडिकेट करते. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आपल्या या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे प्रॉब्लेम, स्पेशली महिलांचे प्रॉब्लेम्स आणि त्यावरचे सॉल्युशन्स जे काही असतील ना तर ते डिस्कस करत असतो. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे की एक्सेप्ट करायचं आहे. ठीक आहे, एक्सेप्ट करा की तुमच्या लाईफमध्ये जे काही कंडिशन्स आहेत ना तर एक्सेप्ट करा की एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल काय जजमेंट देतीये किंवा ती व्यक्ती तुम्हाला काय समजते तर ते एक्सेप्ट करा. तर भरपूर वेळेला भांडत बसण्यापेक्षा किंवा त्या व्यक्तीला समजावून सांगण्यापेक्षा, कारण आपण ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मग सगळ्या गोष्टी करून तुम्ही हा जो व्हिडिओ असेल ना तर तो बघता, त्यामुळे त्या व्यक्तीला सांगत बसण्यापेक्षा, खूप वेळेला त्या व्यक्तीसोबत भांडण्यापेक्षा ज्या काही कंडिशन्स आहेत, ज्या काही गोष्टी असेल ना तर त्या आत्तासाठी एक्सेप्ट करा. हा, एक आशा आपल्या मनामध्ये असतेच किंवा असायलाच हवी की भविष्यामध्ये कदाचित ही जी लोक असेल, ही जी व्यक्ती असेल ना तर ती चेंज होईल, पण आता ती व्यक्ती तशी नाही आहे जशी आपल्याला हवी आहे किंवा आपल्याला सपोर्ट करणार आहे. त्यामुळे हा जो फॅक्ट आहे ना तर तो स्वतः तुम्ही एक्सेप्ट करा आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही काम करा, कारण मे बी त्यांचे विचार, त्यांच्या गोष्टी ज्या असतील तर त्या वेगळ्या असतील, ते एक वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने विचार करत असतील, त्यामुळे कंडिशन, सिच्युएशन जे काही असतील ना तरी तुम्ही एक्सेप्ट करा आणि पुढे जा. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 2 जो की खूप महत्वाचा आहे तो म्हणजे ती व्यक्ती, ठीक आहे, तुम्हाला जी व्यक्ती त्रास देते घरामधली, तर ती व्यक्ती तुमच्याबद्दल एखादं जजमेंट ठेवते आणि त्याच्यावरून तुम्ही तुमची स्वतःची किंमत जी काय असेल ना तर ती ठरवू नका. कारण त्या व्यक्तीने म्हटलं की तू काहीच कामाची नाहीयेस किंवा तू काहीच करू शकत नाहीयेस, तू ऑफिसला जाऊन काम करू शकत नाहीस, तू पैसे कमवू शकत नाहीस, तू छान स्वतःला प्रेझेंट करू शकत नाहीस, तर जस्ट बिकॉज ती व्यक्ती म्हणतीये म्हणून आपण स्वतःला कमी लेखायचं नाही किंवा आपली जी काही किंमत असेल ना तर ती कमी करायची नाही. मे बी ते त्यांचं जजमेंट असेल, ठीक आहे, पण आपण कोण आहोत, आपण काय करू शकतो, आपल्या कॅपॅबिलिटीज काय आहेत तर ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे स्वतःची किंमत स्वतः कधीच कमी करायची नाही, ज्याला आपण सेल्फ रिस्पेक्ट म्हणतो, जो की खूप महत्वाचा आहे. तर माझ्या भरपूर महिला किंवा माझ्या भरपूर मैत्रिणी अशा आहेत की ज्या स्टँड घेत नाहीत स्वतःसाठी, ठीक आहे, मे बी ड्यू टू डिफरंट रिझन्स की मागे कोण सपोर्टला नाही आहे, माहेरचा कोणाचा सपोर्ट नाही आहे, तर म्हणून भरपूर महिला स्वतः हा जो त्रास असेल ना तर तो सहन करतात. पण जो काही सेल्फ रिस्पेक्ट असेल ना तर तो असायला हवा, सगळ्यांमध्ये सेल्फ रिस्पेक्ट जो असायला हवा. आणि समोरची व्यक्ती जे जजमेंट देते म्हणून आपण स्वतःची जी काही किंमत असेल ना तर ती अजिबात कमी करायची नाही. आपण आपल्याला ग्रो कसं करू शकतो, आपण पुढे कसं जाऊ शकतो, तर याच्यावरती वेगवेगळे उपाय जे काय असेल ना तर ते आपण शोधू शकतो. आपली क्षमता काय आहे, आपली कॅपॅबिलिटीज काय आहे, तर त्याच्यावरती आपला स्वतःचा जो काही विश्वास असेल ना तर तो असायलाच हवा. कोणाचा असो किंवा कोणाचा नसो, पण आपला स्वतःचा विश्वास जो काय असेल ना तर तो असायला हवा. त्यानंतर थर्ड वन, इमोशनल बाउंड्रीज जे काही असतील ना तर ते सेट करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला की या व्यक्तीने त्रास दिला, मग भरपूर महिला अशा असतात की रडत बसतात किंवा मग त्रास सहन करत बसतात तर त्यांनाही त्रास होतो, किंवा मग भरपूर महिला अशा असतात की मग त्या सतत भांडत बसतात. मी सेकंड फेज मधली होते, किंवा कधी कधी मला सुद्धा होतं की माझ्या राईटसाठी किंवा मला जे हवं आहे त्यासाठी मी भरपूर वेळेला समोरची व्यक्ती जी काय असेल तर त्यासोबत मी आर्ग्युमेंट्स करायचे. मे बी ती माझी आई असेल किंवा मे बी तो माझा नवरा असेल तर मी आर्ग्युमेंट्स करायचे. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मी कितीही आर्ग्युमेंट्स केले, मी कितीही भांडले, तरी तो जो मानसिक त्रास असेल ना तर तो मलाच होतो. कारण समोरच्या व्यक्तीवर कुठलाच त्याचा परिणाम जो असेल ना तर तो आपल्याला होतेला दिसतच नाही, जाणवतच नाही आहे. त्यामुळे एक स्वतःसाठी इमोशनल बाउंड्री सेट करायची की हा जो त्रास आहे समोरच्या व्यक्तीचा तर तो मी स्वतःहून ओढवून जो असेल ना तर तो घेणार नाही, किंवा एक लिमिट असतं तर तिथपर्यंत जो काही इमोशनल त्रास असेल ना तो तुम्ही सहन करू शकता आणि त्यामुळे तिथे तुम्हाला तुमच्यासाठी बाउंड्री जी काही असेल ना तर ती सेट करायची. फॉर एक्झाम्पल, एखादी समोरची व्यक्ती कंटिन्युअसली तुम्हाला डिस्करेज
डिस्करेज करते की हे असं नाही किंवा हे करू नकोस किंवा हे काय करतेस असं जर कंटिन्युअसली तुम्हाला सांगत असेल ना, तर मग तुम्ही एक लिमिट ठेवा की तुमचे प्लॅन्स तुम्ही त्या व्यक्तीला कितपत सांगणार आहात. ठीक आहे, ते सगळंच सांगायचं नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही सांगताय आणि ती व्यक्ती तुम्हाला पाय खेचते, ठीक आहे, डिस्करेज करते, तर एक लिमिट ठेवा की कितपत तुम्ही ओपन अप होणार आहात, कितपत तुम्ही तुमचे प्लॅन्स जे काही असतील ना तर ते सांगणार आहात. त्यानंतर पॉईंट नंबर 4 इज फाइंड सपोर्ट आउटसाइड युअर फॅमिली. आता आउटसाइड युअर फॅमिली म्हणजे नक्कीच तुमचा मित्रपरिवार असतील, भरपूर अशा मैत्रिणी असतील. माझ्या एकच मैत्रीण आहे जे की खूप खास आहे जेव्हा भावाचे, जे काही माझे प्रॉब्लेम्स असतील किंवा काही सोल्युशन मला हवे असेल तर मी नक्कीच तिला कॉल करते आणि जर काही त्रास होत असेल तर मी नक्कीच तिच्यासोबत व्यक्त होते. तर अशी एक तुमची फ्रेंड असायला हवी. सोबतच तुमचे मेंटर्स किंवा टीचर्स जे काही असतील ना तर ते असायला हवे. मेंटर लाईफमध्ये असणं, एखादी टीचर, एखादा गुरु आपण म्हणतो तर तुमच्या लाईफमध्ये असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एखादा प्रॉब्लेम झालेला आहे तर त्या तुम्ही टीचरना विचारू शकता, मेंटरना तुम्ही तुमच्या विचारू शकता. कुठल्याही फेज मधला तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल ना तर तो असू शकतो. ऑनलाईन कम्युनिटीज जॉईन करा. वेगवेगळे वुमेन एंटरप्रेन्युअर्स असतात, वुमेन उद्योजिका असतात, तर त्यांच्या कम्युनिटीज असतात. फेसबुकला असतात, व्हॉट्सअपला असतात कम्युनिटीज. तर अशा वेगवेगळ्या कम्युनिटीज जॉईन करा. व्हॉट्सअपला इतरांचे स्टेटस बघण्यापेक्षा अशा टाईपचे कम्युनिटीज जॉईन करा, अशा टाईपचे चॅनल्स जॉईन करा व्हॉट्सअपला, जिथे तुम्हाला खूप माहिती मिळणार आहे किंवा जगामध्ये काय चालू आहे, इतर महिला किती प्रोग्रेस करतात, किती सक्सेस करतात, तर या गोष्टीपर्यंत तुम्ही पोहोचणार आहात तुमच्या घरातूनच. कुठेही बाहेर जायची गरज नाही. फक्त फोनवरून या ज्या गोष्टी असेल ना तर त्या तुम्ही करू शकता. त्यामुळे अशा टाईपच्या कम्युनिटीज ज्या असतील ना तर त्या फाइंड करा, ज्या तुम्हाला मोटिवेट करतील, ज्या तुम्हाला करेज देतील पुढे जाण्यासाठी. सपोर्ट जो असेल ना तो तुम्हाला जाणवेल. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 5 इज टेक ऍक्शन, कन्सिस्टंट ऍक्शन टुवर्ड्स युअर करिअर. आता कन्सिस्टंट स्मॉल ऍक्शन्स म्हणजे काय, की तुम्हाला माहिती आहे, मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला माहिती आहे की हे जे काम असेल तर 1 महिन्यामध्ये होतं, पण आपल्याकडून ते होणार नाही कारण आपल्याकडे तितका वेळ नाही. पण 1 महिन्यामध्ये जे काम होतं तर ते कदाचित आपल्याकडून 6 महिन्यात होऊ शकतं किंवा मग कदाचित 1 वर्षात होऊ शकतं. 1 वर्षानंतर ज्यावेळी तुम्ही मागे वळून बघाल तर त्यावेळी तुम्हाला जाणवेल की छोटे छोटे स्टेप्स मी घेतले होते तर ते मला आता माझ्या लाईफमध्ये मदत करतात. त्यामुळे काहीच नाही केलं म्हणण्यापेक्षा तुमच्या टाइम्सच्या अकॉर्डिंगली, तुमच्या सगळ्या फॅमिली कंडिशन्सच्या अकॉर्डिंगली थोडं थोडं डेली तुमच्या करिअर वाईज असेल, तुमच्या प्रोग्रेससाठी जे काय असेल तर ते ऍक्शन्स जे काय असेल तर तुम्ही घ्या. आणि ऍट द एंड 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर ज्यावेळी तुम्ही मागे वळून बघाल ना तर स्वतःमध्ये एक मेजर डिफरन्स जो असेल तर तो तुमच्या लक्षात येईल. छोट्या छोट्या गोष्टी रोज 10 मिनिटं मिळतात ना तर रोज 10 मिनिटं नवीन नवीन गोष्टी ज्या असतील ना तर त्या शिका. आणि अशा लोकांना सांगू नका जे तुम्हाला डिस्करेज करतात, मी हे करते किंवा मी ते करते. ठीक आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 6 इज हील युअर इमोशनल हर्ट. ठीक आहे, डोंट इग्नोर इट. आता काही लोक आपल्याला कंटिन्युअसली बोलत असतात, टोमणे मारत असतात आणि त्यामुळे आपल्याला बघा आपण जाणवत आपल्याला की आपल्याला खूप त्रास होतो. कधी कधी असं होतं की रडायला आलेला आहे किंवा एक्सप्रेस करायचं आहे, पण असं कोण नाही आहे की कोणाला सांगू, कोणाला बोलू. तर त्यावेळेला लिखाण करा, एखादी डायरी मेंटेन करा, स्वतःसोबत बोला, छान पॉझिटिव्ह गाणी जी असतील ना तर ती ऐका, योगा प्रॅक्टिस करा, गार्डनिंग प्रॅक्टिस करा. तर स्वतःला हील करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे जे तुम्हाला डिप्रेशन देत आहेत किंवा जे तुम्हाला मेंटल स्ट्रेस देतात तर ते तुमच्या आतमध्ये दाबून ठेवू नका, तर ते एक्सप्रेस करा आणि त्याला वाट मोकळी करा की ते तुमच्या शरीरातून बाहेर जातील, तुमच्या मनातून जे असेल ना तर ते बाहेर जातील. आणि त्यामुळे नक्कीच तुम्हाला जो काही त्रास होतोय ना तर तो कमी होण्यामध्ये जे असेल ना तर ते नक्कीच मदत जी असेल तर ती मिळेल. त्यानंतर पॉईंट नंबर 7 की रिमेंबर युअर लाईफ युअर रिस्पॉन्सिबिलिटीज. तुमचं आयुष्य म्हणजे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. इतर लोक काय म्हणतात म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा नवराही असेल की तो काय म्हणतो किंवा इतर मग तुमचे इनलॉज काय म्हणतात किंवा तुमची फॅमिली काय म्हणते, तर त्याच्यावरती तुम्ही काय म्हणताय ना तर हे खूप मॅटर करतंय. तुम्हाला काय पाहिजे आहे ना तर ते खूप मॅटर करतं. त्यामुळे तुमची जी काही लाईफ आहे ना तर ती तुमची रेस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळे नक्कीच जे काही ऍक्शन्स तुम्ही घेताय, जे काही स्टेप्स तुम्ही घेताय तर ते अशा प्रकारे घ्या की ते तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पुढे जाऊन जे काही असेल तर ते बेनिफिट जे काही असेल ना तर ते देणार आहे. त्यामुळे आय होप मी तुम्हाला या 7 पॉइंट्सच्या माध्यमातून एक्झॅक्टली कशा प्रकारे आपण हील करू शकतो किंवा अशा प्रकारच्या लोकांपासून आपण सुटका तर मी म्हणू शकत नाही, पण अशा प्रकारच्या मेंटल स्ट्रेस जो तुम्हाला होतो तर त्यापासून तुम्ही रिलीफ कशा प्रकारे मिळवू शकता. तर या गोष्टी मी तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित पद्धतीने जे असेल ना तर ते समजून सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा जे 7 पॉइंट्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर ते 7 पॉइंट्स तुम्हाला कसे वाटले तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि याच्यामध्ये अजून कोणत्या सजेशन्स
याच्यामध्ये अजून तुमचे कोणत्या सजेशन्स असणार आहेत तर तेही सांगा, कारण माझ्या अजून भरपूर अशा मैत्रिणी आहेत ज्या सेम प्रॉब्लेम मधून जातात आणि नक्कीच तुमचा जो काही सोल्युशन असेल तर तो त्यांच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे तुमचे जे काही सजेशन्स असतील ना तर तेही मेसेज करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती हवा आहे तर ते सुद्धा कॉमेंट करून मला नक्कीच सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल. आणि हो, चॅनलला किंवा या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.